इतके कसं काय टाकू मी आता 1,00,000 रुपये? पहा, जेव्हा 100 रुपये खिशात असतात 10 रुपये टाकायला लाज वाटते. आणि जेव्हा देवाने दिलं 10 लाख, 20 लाख, 50 लाख, करोड, त्याच्यामध्ये 10 लाख देवासाठी द्यायचे. अरे बापरे, एवढं मोठं. म्हणून देवाचं वचन म्हणतं, यहोवा करू शकते तो देतो, यहोवा पैसा मला आहे. परमेश्वराला परत कोणतं पहा, तर परमेश्वर किती महान आहे. म्हणून प्रियो, आम्ही ज्याही परिस्थितीमध्ये आहोत, देवाने 10 रुपये दिले, 1 रुपये देवासाठी द्यायला पाहिजे, द्यायलाच पाहिजे. जर आशीर्वादित व्हायचं, आज तुम्हाला मी हे शिकवत आहे, जर तुम्हाला धनवान व्हायचं आहे तर तुम्हाला देवासाठी तुमचं देणं द्यावं लागेल. मी इथंच नाही थांबत आहे फक्त पैसे देण्यामुळे, पैशावरच नाही बोलत आहे, तुमचं जीवन देवाला द्यावं लागेल. जीवन देणं म्हणजे गुटखा, तंबाखू, दारू, बिडी, सिगरेट, व्यभिचार, बाहेरच्या दुनियातल्या वाईट गोष्टीमध्ये तुम्हाला नाही राहावं लागेल. तुमचं पूर्णपणे जीवन देवाला द्यावं लागेल. हे एक देणं आहे. दुसरं देणं देवाला म्हणजे तुम्ही जाऊन जो जीवन तुम्हाला भेटला ती सुसमाचार लोकांना जाऊन सांगायची गरज आहे तुम्हाला. आणि त्यांच्या जीवनामध्ये देव काम करेल आणि त्यांना घेऊन येऊन मंडळीमध्ये त्याच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी घेऊन यायची गरज आहे. हालेलुया. देणं म्हणजे फक्त मी तुम्हाला पैसे द्यायला नाही म्हणत, फक्त धनवान व्हा नाही म्हणत आहे. तुमच्या जीवनामध्ये शांती पाहिजे, लोकांना सुसमाचार सांगा, त्यांना चर्चमध्ये घेऊन या. जसे तुम्ही आशीर्वादित झालात तसा आशीर्वाद त्यांना पण शेअर करा. जसे तुम्ही आशीर्वादित झालात तसे त्यांना आशीर्वादित बनवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्यासाठी कोणी कुणाला घेऊन आला व्यक्ती, मला आशीर्वाद दिलं, मला देवाने आशीर्वादित केलं, म्हणून आज मी पूर्ण ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देवाचं वचन लोकांना सांगतो, देवाच्या राज्यासाठी तयार करतो. देवाने मला दिलं म्हणून मी तुम्हाला देत आहे. देवाने तुम्हाला जे दिलेलं आहे, पैसा, धन, दौलत, ताकद, बुद्धी, ज्ञान, याद्वारे देवाचं वचन लोकांना सांगा आणि देवाच्या राज्यासाठी तुम्ही लोकांना तयार करा. हालेलुया.